नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना संदर्भातील 20 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत। UDID कार्डबाबत सरकारने कोणता नक्की मोठा निर्णय घेतलेला आहे? निराधार योजनेचे पैसे बंद होणार आहेत का? मासिक अनुदान नक्की किती मिळत आहे आणि पात्र लाभार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। ओके, आता जी सर्वात मोठी बातमी आहे ती आपण पाहूया। महाराष्ट्र सरकारने दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा आता दिलासा दिलेला आहे। UDID म्हणजेच युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी कार्ड सादर करण्याची अंतिम मुदत आता 30 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। ओके, तर मित्रमंडळींनो, याचा सर्वात मोठा फायदा असा होणार आहे की ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे अजून UDID कार्ड उपलब्ध नाही त्यांचे अनुदान तातडीने बंद होणार नाही आहे। सरकारने त्यांना आता अतिरिक्त वेळ दिलेला आहे। ओके, तर ही जी बातमी आहे ती हजारो लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण अनेक लाभार्थ्यांची कार्ड प्रक्रिया जी आहे ती अद्याप अजूनही सुरू आहे। ओके, आता अनुदानाबद्दल आपण बोलूयात। ओके, संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते 1500 रुपये। या योजनेचा लाभ निराधार व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, अपंग नागरिक असतील, अनाथ मुले आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या पात्र व्यक्तींना दिला जातो। ओके, तर 2026 मध्ये या योजनेचे लाभ आता नियमितपणाने सुरू आहेत। ओके, लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा केले जात आहे। ओके, आता आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे की दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। काही पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव आर्थिक मदतीचा लाभ सुद्धा मिळत आहे। यामुळे सामाजिक सुरक्षा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आता सरकारकडून केला जात आहे। ओके, तसेच आता अर्ज आणि पडताळणीची जी प्रक्रिया आहे ना ती मित्रांनो अधिक डिजिटल म्हणजेच ऑनलाईन करण्यात आलेली आहे। अनेक सेवा ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे लाभार्थ्यांना वारंवार सरकारी कार्यालयात जाण्याची गरजसुद्धा कमी झालेली आहे। योजनेसाठी जो अर्ज असेल, पडताळणीची आणि लाभ प्रक्रियेसाठी MahaDBT व संबंधित पोर्टल्सचा वापर वाढण्यात आलेला आहे। ओके, त्यामुळे लाभार्थ्यांना कार्यालयीन फेऱ्या ज्या असतात त्या कमी माराव्या लागत आहेत। ओके, त्यामुळे अर्ज आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनलाईनच करू शकता। ओके, तसेच आता 2026 मध्ये सरकारने पात्रता पडताळणी अधिक कडक केलेली आहे। ओके, लाभार्थ्यांची कागदपत्रे, आर्थिक स्थिती आणि पात्रता निकष यांची तपासणी अधिक काटेकोरपणाने केली जात आहे। ओके, आणि याचा उद्देश जो आहे तो एकच आहे, तो म्हणजे की योजनेचा लाभ खऱ्या आणि गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवणे, म्हणून अपात्र लाभार्थ्यांवर आता कारवाई केली जात आहे। ओके, तसेच राज्य सरकारने सामाजिक सुरक्षा योजनांसाठी आवश्यक निधी जो आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे, त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे लाभ पुढेही सुरू राहण्याची अपेक्षा आहे। ओके, तसेच आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वाढीव मदतीचा परिणाम जो आहे तो आता कायमच सुरू राहणार आहे। महाराष्ट्र मंत्रिमंडळाने यापूर्वी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आर्थिक मदत 1500 केली होती, आता वाढवून 2500 करण्याचा निर्णय घेतला होता। ओके, आणि ती मदत चालूच आहे। या वाढीव मदतीचा लाभ जो आहे तो पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना आता मिळत आहे। राज्य सरकारकडून आता निधीसुद्धा उपलब्ध आहे। ओके, 2025 आणि 25-26 आणि 26-27 मधील सामाजिक सुरक्षा योजनांसाठी राज्य सरकारने अतिरिक्त आता निधी उपलब्ध करून दिला असून संजय गांधी निराधार योजनेसाठी आता तरतूद कायम ठेवण्यात आलेली आहे। ओके, तसेच आता सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे, ती म्हणजे की तुमचे बँक खाते, आधार लिंकिंग आणि कागदपत्रे तुम्ही अद्ययावत आहेत का हे नक्की तपासा तुम्ही। ओके, कारण चुकीची माहिती असल्यास तुम्हाला अनुदान मिळण्यात थोडीशी अडचण येऊ शकते, त्यामुळे या गोष्टी तुम्ही तुमच्या बरोबर आहेत का, अपडेट आहेत का ते एकदा चेक करून घ्या। ओके, लाभार्थ्यांनी आपले बँक खाते, आधार लिंकिंग, कागदपत्रे आणि लाभार्थी नोंदणी माहिती ही अपडेट करून ठेवावी असे प्रशासनाकडून वारंवार सांगितले जाते, आणि मी सुद्धा तुम्हाला सांगत आहे की ही माहिती तुम्ही अपडेट करून ठेवा। ओके, त्यामुळे तुम्हाला लाभ मिळण्यात, तुमचे अनुदान मिळण्यात अडचण येणार नाही कसलीच। ओके, तर मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी या योजनेचा लाभ घेत असाल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा, तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, लाडकी बहीण योजना आणि सर्व सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।